नावानं विरोबाच्या नावानं बांधवांनो, आपल्याला सर्वांना माहिती आहे की आज पंढरपूरमध्ये धनगर एसटी आरक्षणाच्या प्रश्नावरती धनगरांचा महामेळावा आयोजित करण्यात आलेला आहे आणि या महामेळाव्याच्या निमित्तानं आम्ही आरेवाडीच्या बिरोबाचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आलो आहे। माझ्याबरोबर यशवंत सेनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष माननीय श्री राजेजी तांबे साहेब, यशवंत सेनेचे कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख तथा वैद्यकीय आघाडीचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष माननीय डॉक्टर श्री संदीप हजारे, त्याचबरोबर माननीय श्री नामदेवराव थोरबोले सर, यशवंत सेना महिला आघाडीच्या कोल्हापूर जिल्हा अध्यक्षा सौ ललिता पुजारी मॅडम, सामाजिक कार्यकर्ता मेघना गावडे मॅडम, यशवंत सेनेचे पश्चिम महाराष्ट्राचे सचिव माननीय श्री संजय काळे आणि धनगर आरक्षण न्यायालयीन लढाईचे एक सदस्य माननीय डॉक्टर श्री लक्ष्मण करपे सर, हे सगळेजण आम्ही या ठिकाणी आलो असता आरेवाडीमधून या महामेळाव्याला येण्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणावरती नियोजन करण्यात आलेलं आहे। आरेवाडी बिरोबा देवस्थान समितीचे सन्माननीय अध्यक्ष माननीय श्री राहुलजी कोळेकर साहेब आणि उपाध्यक्ष माननीय श्री समाधान कोळेकर या दोघांनी मिळून या ठिकाणी आरेवाडी आणि पंचक्रोशीतल्या समाज बांधवांच्यामध्ये जाणीव जागृती करून जवळपास 50हून अधिक गाड्यांचं नियोजन केलेलं आहे। आरेवाडीमध्ये आल्यानंतर त्यांनी आम्हाला बिरोबा मंदिरामध्ये आणलं आणि आम्ही बिरोबाचं दर्शन घेतल्यानंतर बिरोबाचा त्यांनी आपल्याला भंडारा दिलेला आहे। हा भंडारा का दिला तर जे आमरण उपोषणकर्ते या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत, माऊली हळणवर, योगे धरमसाहेब, गणेश केसकर, दीपक बोराडे, विजय तमनर साहेब, यशवंत गायके साहेब यांना हा बिरोबाचा भंडारा लावा। आम्ही बिरोबाला साकडं घातलेलं आहे की या सरकारला सद्बुद्धी मिळावी, सरकारचं डोकं ठिकाणावरती यावं, सरकारला थोडीफार अक्कल मिळावी आणि सरकारनं धनगर एसटी आरक्षणाचा जी.आर जो आहे तो तात्काळ काढावा। धनगर एसटी आरक्षण अंमलबजावण्यासाठी सरकारला सद्बुद्धी मिळावी म्हणून यांनी या ठिकाणी आरेवाडीकरांच्या वतीनं साकडं घातलेलं आहे बिरोबाला आणि या ठिकाणी त्यांनी हा बिरोबाचा भंडारा जो आहे तो आपल्याजवळ दिलेला आहे आमरण उपोषण करताना लावा म्हणून। माननीय श्री राहुल कोळेकर साहेब, काय सांगाल, हा तुम्ही या ठिकाणी भंडारा देता आपल्या आमरण उपोषण करण्यासाठी? आम्ही त्यांना नेऊन आरेवाडी सर्व पुजारी आम्ही त्यांना नेऊन भंडारा आम्ही लावणार आहे त्यांना, जे उपोषण करते त्यांना, आणि त्यांचं आरोग्य चांगलं राहावं आणि असं उपोषण करण्यासाठी त्यांना बळ मिळावं यासाठी आम्ही बिरोबाला नेऊन भंडारा त्यांना लावणार आहे। हा प्रश्न सुटावा यासाठी तुम्ही आणि सरकारला एसटी आरक्षण हे लवकरच मिळावं अशी आम्ही सर्व पुजारी मागणी करत आहे। म्हणजे देवाला यांनी साकडं घेतलं आहे। समाधान कोळेकर साहेब, काय सांगाल तुम्ही या ठिकाणी हा तुम्ही भंडारा दिलेला आहे? हा भंडारा म्हणजे हा भंडारा बिरोबाचा भंडारा आहे। भाळी कपाळे हा भंडारा लिहिल्यानंतर जे लोक दुःखी कष्टी आहेत त्यांना ताकद येते, बळ मिळतं। जे आमचे मेंढपाळ बांधव आहेत ते कपाळाला भंडारा लावून दिवस रात्र आपल्या मेंढ्यांची राखण करत असतात, त्यांना बळ भेटतं। हाच भंडारा नेऊन आम्ही जे उपोषण करते आमचे जे धनगर बांधव बसलेले आहेत त्यांच्या भाळी लावणार आहे। त्यांच्या भाळी लावून बिरोबाचा भंडारा त्यांना अशासाठी लावणार आहे की त्यांना लढण्यासाठी ताकद मिळो। त्या जीवाच्या आखांतानं तिथं लढत आहेत, 15 दिवस झाले त्यांच्या पोटामध्ये अन्न नाही, पाणी नाही। हा भंडारा त्यांना जाणीव करून देणार आहे शासनाला की तुमचा धनगर समाज तुमची वाट बघतोय। तुम्ही गेंड्याचे कात्रे पांघरून बसला, गेली कित्येक वर्ष झालं तुम्ही बारामतीमध्ये सुद्धा भंडारा लिहिला होता आणि भाळी भंडारा लिहून तुम्ही आश्वासन दिलं होतं। त्या आश्वासनाची तुम्हाला कित्येक वेळा जाणीव करून दिली, पण तुम्हाला त्याची जाण आणि भान कधीच राहिली नाही। हा पुन्हा एकदा महाएल्गार तिथं भरलेला आहे आणि हा भंडारा लावून आम्ही जी लोक आमची बसलेली आहेत त्यांना बिरोबाच्या चरणी सांगतो त्यांचं आरोग्य चांगलं लाभो, त्यांना बळ मिळो। त्यांच्या मागण्या बिरोबाच्या चरणी ज्या आहेत त्या इथं त्यांनी लीन म्हणजे पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी मांडलेल्या आहेत, त्या मागण्या शासनापात्र पोचाव्या। अगदी जशी की माय माऊली एखादं मूल रडल्याशिवाय पाना लहान मुलाला पाजत नाहीत, तशा पद्धतीने अजून किती आमचा आकांत तुम्ही पाहणार आहात, या शासनाला आता जाग आली पाहिजे। हा बिरोबाच्या चरणी आमची प्रार्थना आहे की या शासनाला आता जाणीव यांची व्हावे आणि आमच्या समाजाच्या बांधवांना त्यांनी उपोषणाच्याला आमच्या आरक्षणाचं अंमलबजावणीचं जे काही आमच्या सर्व मागण्या आहेत त्या मागण्या मान्य कराव्यात, हीच आमची बिरोबाच्या चरणी प्रार्थना आहे आणि यांना सद्बुद्धी मिळो या शासनाला, हीच आम्ही बिरोबाच्या चरणी साकडं घातलेलं आहे। सकल समाज बांधवांच्या वतीनं आरेवाडी ग्रामस्थ आणि तमाम बिरोबाचे जे भक्त आहेत त्या भक्तांच्या वतीनं हा तुम्ही भंडारा देताय, काय? हा भंडारा म्हणजे नुसते आरेवाडीचे पुजारी किंवा देवस्थान ट्रस्ट किंवा आरेवाडीचे ग्रामपंचायत घेऊन जात नाही। हा भंडारा म्हणजे इथे महाराष्ट्र असेल, कर्नाटक असेल, आंध्र प्रदेश असेल, गोवा असेल, या 4-5 राज्यातले इथे भक्त भाविक येत असतात। तमाम धनगर समाजाच्या माध्यमातून हे एक
धार्मिक केंद्र आहे इथलं. आरेवाडी म्हणजे तमाम धनगर समाज असेल, धनगर समाजाची काशी म्हणलं जातं. तिथे अनेक भक्तगण येत असतात. त्या सर्वांच्या भक्तगणाच्या माध्यमातून हा समतेचा एकतेचा भंडारा आम्ही तिथे नेत आहोत. या भंडाऱ्याच्या माध्यमातून हा नुसता आरेवाडीतून नाही तर समस्त धनगर बांधव जे आहेत महाराष्ट्रात असतील, कर्नाटकात, त्या समस्त धनगर बांधवांच्या माध्यमातून आम्ही भंडारा ऐक्याचं एकतेचं प्रतीक हे घेऊन आम्ही तिथे घेऊन चाललेलो आहोत. तर हे होते माननीय श्री समाधान कोळेकर साहेब आणि यांनी सांगितलेलं आहे की आरेवाडीचा जो बिरोबा आहे आणि या बिरोदेवाचा हा भंडारा आहे, हा भंडारा आरेवाडीकरांच्या त्याचबरोबर बिरोबा भक्तांच्या आणि तमाम जगभरामध्ये जे या देवाचे भाविक भक्त पसरलेले आहेत त्या सर्व भक्तांच्या ऐक्याचं आणि पाठिंब्याचं हे प्रतीक आहे. सकल आरेवाडीकरांच्या वतीनं, बिरोबा देवस्थानच्या वतीनं साक्षात भगवंताकडून या आरक्षण लढाईला पाठिंबा आहे, त्याचं हा प्रतीक आहे. म्हणून हा भंडारा त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे. जरा भंडारा लावा. बिरोबाच्या नावानं, बिरोबाच्या नावानं.